नमस्कार मित्रांनो, कृषी विभाग भरती संदर्भातला अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आपण बघणार आहे की नेमकं कृषी सेवक कृषी सहाय्यक या पदाचा बिंदू नामावली काय आहे आणि नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी इथं तुम्हाला नोकरीची संधी मिळणार आहे आणि कधीपर्यंत जाहिरात येणं अपेक्षित आहे या संपूर्ण बाबीचा खुलासा या व्हिडिओच्या मार्फत आपण करणार आहोत। बघा की सुरुवातीला परिपत्र बघितलं आपण 21 नोव्हेंबर 2025 चे ज्या माहिती याच्यानुसार असणार की विषय होता बिंदू नामावली अद्ययावत करण्यासाठी विहित प्रपत्रात माहिती सादर करण्यावर। जो काही बिंदू नामावली जाहिरात येण्यापूर्वी बिंदू नामावली असतो की कोणत्या विभागामध्ये किती जागा रिक्त आहेत त्या संदर्भामध्ये, तर यानुसार प्रति कुठं जसं की कृषी अधीक्षक कृषी अधिकारी छत्रपती संभाजीनगर जालना बीड हे संपूर्ण ठिकाण आपण बघतोय। या ठिकाणी एवढ्यासाठी काय प्रति हा बिंदू नामावली सादर करायचा होता। तर संदर्भ कृषी आयुक्तालयाचे पत्र जे की कृषी सरळ सेवा भरती संदर्भातला असणार की उपरोक्त विषयी सूचित करण्यात की कृषी सेवक पद भरती 25-26 साठी मागणी पत्र सादर करण्यात येत आहे। बघा जाहिरात कधीची असणार आहे की 25-26 चा बिंदू नामावली पत्र सादर करण्यात येतंय। हा पहिला घटक लक्षात ठेवायचा आहे। यामध्ये कृषी सेवक कृषी सहाय्यक कृषी अधिकारी सहाय्यक संवर्गातील कर्मचाऱ्यांची माहिती सोबत विविध पत्रक तत्काळपणे उपलब्ध करून देण्यात यावी। म्हणजे काय, मागणी पत्र पाठवल्यानंतर कोणत्या ठिकाणी किती जागा रिक्त आहेत याची माहिती तत्काळ इथं तुम्हाला असणार आहे। ज्यामध्ये आपल्या कार्यालयात जसे की कृषी सेवक आहे, कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी या संबंधात कर्मचाऱ्यांचे जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र आणि सेवा पुस्तकातील पहिलं पान कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती आदेशाच्या छायाचित्र प्रती सादर कराव्यात। हा काय झाला याच्या संदर्भात महत्त्वाचा घटक, किती आहेत किती नाही याची संपूर्ण माहिती आणि सगळं काय करायचं कधी पाहिजे सादर करायचे 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत। 30 नोव्हेंबर 2025 हे संपूर्ण सादरीकरण करायचं आहे। म्हणजे जवळपास काय की 30 नोव्हेंबर पर्यंत जर सादरीकरण केलं, बघा 30 नोव्हेंबर पर्यंत सादरीकरण केलं की तुमच्या काय डिसेंबर महिन्यामध्ये काय निवडणूक आहे। लक्षात घ्या आचारसंहिता कालखंड आहे, डिसेंबर मध्ये निवडणूक आहे आणि निवडणूक प्रक्रिया जी आहे तर निवडणूक प्रक्रिया ही 1 जानेवारी कधी 1 जानेवारी 2026 ला या ठिकाणी काय संपणार आहे। 2026 ला काय हे संपणार आहे आणि आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची की ही जाहिरात येणार आहे। बघा भरती येणार आहे। बरेच जण म्हणतील कमेंट करून कधी येणार जाहिरात कधी येणार, परंतु फक्त आपण अभ्यास करून या ठिकाणी काय तयार असणं गरजेचं आहे। जाहिरात कधी पण येणार, परंतु येणार हे नक्की आहे। त्यामुळे आतापासून अभ्यास करण्यासाठी आजच आपलं त्रिशा फाउंडेशन ऍप डाउनलोड करा। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍप आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, तिच्यावर जाऊन तुम्ही अधिक माहिती विचारू शकता। भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नीटपणे काळजी घ्या, नीटपणे अभ्यास करा।